हॅलो नमस्कार श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ। तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आज संध्याकाळचं रुटीन तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे। तर ही शनिवारची संध्याकाळ होती आणि मी माझी सुरुवात अशी दिवाबत्तीने केलेली आहे। तर घरात अशी दिवाबत्ती झाली ना संध्याकाळची, तर घरातलं वातावरण अगदी असं प्रसन्न होतं ना, आणि अशा प्रसन्न वातावरणात आपल्यालाही काम करायची खूप इच्छा होते। घरात अजिबात आळशीपणा राहत नाही। तर अशी मी टवटवीत आणि सुंदर संध्याकाळची सुरुवात केलेली आहे। तर मी देवापुढे उजव्या साईडला तुपाचा दिवा आणि डाव्या साईडला तेलाचा दिवा लावून घेतलेला आहे। आणि एक दिवा मी तुपाचा तुळशी पुढे ठेवते आणि एक दिवा जो तेलाचा आहे तो मी मुख्य दरवाजामध्ये ठेवते। सकाळ संध्याकाळी मी मुख्य दरवाजामध्ये दिवा लावते। तर मी आता संध्याकाळची पूजा उरकून घेतलेली आहे, माझं वाचन वगैरे सर्व उरकून घेतलं आहे। आणि बघा आता किती सुंदर असं वातावरण आहे घरातलं। तुम्ही सकाळ संध्याकाळ घंटी नक्की वाजवत जा। घंटीमुळे आपल्या सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये येतात आणि जी काही दिवसभर निगेटिव्हिटी आलेली असते आपल्या घरामध्ये ती सगळी निघून जाते। तर चला आता आपण किचनकडे वळूयात। तर आता संध्याकाळची पूजा उरकून मी किचनमध्ये आलेली आहे आणि स्वयंपाकाची तयारी करत आहे। तर सर्वप्रथम मी कुकर लावून घेते। तर मी तांदूळ घेतले एका डब्यामध्ये मी मसूरची डाळ घेतली। आज मी मसूरची डाळ बनवत आहे आणि ते तांदूळ ना मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतले आणि त्यानंतर मी इथे कुकर लावून घेत आहे। कुकरमुळे ना आपली कामं पटापट होतात, भात डाळ आपली एकत्र शिजते। कुकरमुळे आपला बराचसा वेळ वाचतो आणि मी इथे स्टीलचाच कुकर वापरत आहे। आता मी विचार केलाय की असं ते ॲल्युमिनियमची जी भांडी आहेत ना ती एक एक करून ना माझ्या किचनमधून मी बाहेर काढणार आहे, कारण ती आपल्यासाठी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत। तर असा माझा प्रयत्न चाललाय की मी माझं किचन एकदम ॲल्युमिनियम फ्री करेन, पण बघू आता हळूहळू। तर आता मी एक एक वस्तू किचनमधून ॲल्युमिनियमच्या काढणार आहे। तर मी इथे स्टीलचाच कुकर वापरते। सुरुवात तर मी कुकरपासून केलेली आहे। मी माझा ॲल्युमिनियमचा कुकर ठेवून दिला आहे आणि मी आता स्टीलचा कुकर वापरत आहे। तर माझा कुकर लावून झालेला आहे। तर आता मी एकीकडे कुकर लावून घेतलेला आहे। तर आपला कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी या साईडला पीठ मळून घेत आहे, कारण पीठ जर आपण आता मळून ठेवलं ना तर ते भिजतं आणि आपली भाजी आणि वरण फोडणीला टाकूपर्यंत ते पीठ छान असं मुरतं आणि आपल्या चपात्या पण कशा एकदम मऊ आणि लुसलुशीत होतात। तर मी या साईडला पीठ मळून घेत आहे आणि अशा प्रकारे जर आपण आपला टाइम मॅनेज केला ना तर आपला स्वयंपाकही झटपट होतो आणि आपला टाइम बराचसा वाचतो। आणि आपण जर स्वयंपाक वगैरे असं सर्व एकदम स्मार्टली हँडल करून व्यवस्थित पटापटा उरकून घेतला ना तर आपल्याला बाकीच्या गोष्टींनाही वेळ व्यवस्थित देता येतो। जसं की मुलांचा अभ्यास घेणे वगैरे यासाठी आपल्याला जास्त वेळ देता येतो, किंवा जास्त बाकीची कामं असतात, माझं एडिटिंगचं काम असतं मला त्यासाठी वेळ देता येतो। काही थोडंफार एक्स्ट्राची कामं असतात त्याला वेळ देता येतो। इस्त्रीची वगैरे कामं मी ह्यानंतरच करून घेते। तर मी या साईडला पीठ मळून घेतलं आणि मी इथं पीठ मळून घेतल्यानंतर व्यवस्थित असा छान असा मऊ लुसलुशीत गोळा बनवून घेतला आणि त्याला छान असं साईडला झाकून ठेवलं। आणि त्यानंतर मी किचनचा पहिला प्लॅटफॉर्म स्वच्छ करून घेतला, कारण किचन प्लॅटफॉर्म स्वच्छ असेल तरच आपल्याला पुढचं काम करायलाही उत्साह येतो। तर आता पीठ मळून झाल्यानंतर मी इकडे भाजीची तयारी करायला घेतली आणि मी आज भेंडीची भाजी बनवत आहे, जी की माझ्या मुलाची खूप फेवरेट आहे। तर मी भेंडी 2 पाण्याने पहिल्यांदा स्वच्छ अशी धुवून घेतली, त्यानंतर थोडीशी ती नितळायला ठेवली आणि त्यानंतर मग एका कॉटनच्या स्वच्छ कपड्यावरती त्याला पसरवून घेतलं आणि त्याला स्वच्छ अशी पुसून घेतली, कारण भेंडी ना आधी चिरताना खूप चिकट होते, सुरी वगैरे बघा तुम्ही खूप चिकट होते, त्यामुळे त्याला ना असं स्वच्छ कॉटनच्या कपड्यामध्ये टाकून ना पुसून घ्यायची आणि मग तिला चिरायची। तर मी असं बारीक बारीक त्याचे चॉप करून घेतले आणि छान अशी राऊंड मध्ये भेंडी चिरून घेतली। तर एकीकडे आपला कुकर ही झालेला आहे आता आणि मी कुकरचा गॅस बंद केलेला आहे। आणि आता मी इकडे लसूण छिलून घेत आहे। तर मी लसूण वरणाच्या तडक्यासाठी आणि भेंडीसाठी दोन्हीसाठी एकदम सोलून घेतला। आणि जी आज मला भेंडी करायची होती ना ती मला फक्त आणि फक्त लसणाचा तडका देऊन करायची होती। अशी लसणाची तडका दिलेली भेंडी ना खूप खूप मस्त लागते। ही माझ्या आईची रेसिपी आहे आणि ती मलाही लहानपणी खूप आवडायची आणि आताही आवडते आणि माझ्या मुलाचीही ती खूप फेवरेट आहे। तर मी इकडे लसूण वगैरे सगळं सोलून घेतला आणि काय करायचं मैत्रिणींनो, जर आपण हे असं
कांदा कापलेलं किंवा लसूण सोलून घेतला किंवा अशी काहीतरी भाजी वगैरे चिरलेली असली ना की ते जे चिलके वगैरे पडलेले असतात ना ते लगेच तिथे भरून घेत जा आणि प्लॅटफॉर्म हा एकदम स्वच्छ करून ठेवत जा. कारण किचनचा प्लॅटफॉर्म हा स्वच्छ असला ना की आपल्यालाही आणखीन उत्साह येतो स्वयंपाक करायला आणि सगळं आवरल्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर आपल्याला जास्त वेळही लागत नाही मग गॅस आणि किचन कट्टा स्वच्छ करायला. तरी आणि आपल्यालाही खूप जास्त उत्साह येतो जेव्हा प्लॅटफॉर्म आपण स्वच्छ केला तर मी बघा इथे लगेचच माझं सगळं चिरून सोलून झाल्यानंतर मी लगेचच हा पसारा उचललेला आहे. हा सगळा कचरा उचलून मी डस्टबिनमध्ये टाकला आणि लगेचच एक कपडा प्लॅटफॉर्मवरती मारून घेतला म्हणजे तो आणखी एकदम छान चमकायला लागला आणि त्यामुळे माझं किचनमध्ये पसाराही दिसत नाही आणि माझा स्वयंपाकही झटपट होतो. तर इथं भाजी चिरलेला पसारा वगैरे मी आवरला आणि मी किचनवरचा पसारा आवरून परत त्याच्यावरती कपडा मारून घेतला आणि प्लॅटफॉर्म स्वच्छ करून घेतला म्हणजे मग कसं मला इकडे भाजी फोडणीला देता येईल. तर मी आता भाजी फोडणीला टाकण्याची तयारी करत आहे. मी आता गॅसवर कढई ठेवली आणि कढई गरम झाल्यानंतर मी त्यात ना ही भेंडी डायरेक्ट टाकणार आहे आणि पहिला मी भेंडी भाजून घेते. त्यामुळं कसं होतं ही एक टीप आहे मैत्रिणींनो, जर आपण ना भेंडी पहिल्यांदा व्यवस्थित चरचरीत भाजून घेतली ना तर भेंडी ना चिकट होत नाही. एकदम वाफेवरती ना 2-3 वाफेमध्ये आपली भेंडी छान अशी शिजून निघते. तर मग मी काय केलं, पहिल्यांदा मी छान अशी चरचरीत मस्तपैकी भेंडी भाजून घेतली आणि त्यानंतर मी तिला काढून घेतलं एका ह्याच्यामध्ये ताटामध्ये आणि त्यानंतर ना मी ते 2.5 चमचे तेल वतून घेतलं आणि ते तेल छान गरम होऊ दिलं आणि त्यात परत भेंडीला तडका दिला आणि त्याच्यामध्ये लसूण ना आपण ठेचून घालायचा आणि तो वरतून ना कच्चा लसूण घालायचा. त्यामुळे जो लसणाचा जो फ्लेवर येतो ना तो काय एवढा मस्त लागतो ना तर काय सांगू. एकदम असा त्याचा स्मेल ना जेवताना सुद्धा एकदम छान लागतो. तर मी भेंडी पहिल्यांदा सगळी कढईमध्ये टाकून घेतली आणि इकडे मी लसूण ठेचून घेतला होता. तिला मी छान अशी तेलात अशी मस्तपैकी परतून घेतली. त्यानंतर बघा मी इथे लसूण टाकून घेतला आणि ते पूर्ण लसणाला ना पूर्ण भेंडीमध्ये असे छानपैकी मिक्स करून घेतलं आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि परत मस्त असं मिक्स करून घेतलं आणि हे जे आपण असंच वाफेवरती झाकून ठेवायचं आणि तुम्ही बघा मग किती मस्त अशी भाजी होते आणि ही टेस्ट ही खूप लागते, खूप छान चवीला लागते. एकदम बिना मसाल्याची साधी सिंपल भाजी आहे, एकदम आरोग्यदायी. तर इकडे आपली भेंडी वाफत आहे तोपर्यंत मी कुकर थंड झालेला होता आणि मी कुकरमधून डाळ काढून घेतली साईडला आणि तिला फोडणी द्यायची तयारी केली. तर मी गॅसवरती पातेलं ठेवून दिलं आणि आपली मस्तपैकी अशी डाळ हाटून घेतली आणि त्यात मीठ टाकून घेतलं आणि पातेल्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं, त्यात जिरी, मोहरी, ठेचलेला लसूण टाकला आणि हिरवी मिरची टाकली आणि त्याच तेलामध्ये मी परत हळद टाकली. कारण परत जर आपण हळद वरतून टाकली ना तर ती हळद ना कच्ची राहते, त्यामुळे ती तेलामध्ये कसं छान अशी तिची कच्चेपण निघून जातं छान परतलं की तिला. त्यामुळे मग मी लसूण थोडासा लाल होऊ दिला, त्यात हिरवी मिरची टाकली आणि थोडीशी हळद टाकून घेतली आणि मग मीठ टाकून घेतलेलं होतं मी डाळीमध्ये म्हणून थोडंसं चमच्यानी ना मी त्यामध्ये असं हलवून घेतलं आणि डाळीला तडका दिला आणि लागेल तेवढं पाणी करून घेतलं. आमच्यामध्ये थोडीशी घट्टच डाळ खातात, जास्त पातळ डाळ नाहीत खात, तर मी लागेल असं पाणी त्यात ओतून घेतलं. तर इकडे मी 1 चमचाभर भेंडीमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आणि तिला फार एकदम छानपैकी परत एकदा तिला मिक्स करून घेतलं आणि तो पण तिकडे वरणालाही आपल्या हलकीशी उकळी आलेली होती. त्यामुळे मग मी त्याच्यामध्ये ना कोथिंबीर चिरून घातली आणि गॅस पलीकडचा गॅस पेटवून ना तिकडे मी ते वरण उकळवायला ठेवून दिलं. आणि त्यानंतर मग मी परत एकदा भेंडीची भाजी चेक केली थोडीशी, कारण मी ती 2-3 मिनटं वाफलवलेली होती शेंगदाण्याचं कूट घालून. तर तुम्ही आता पाहू शकता भेंडी अजिबात चिकट झालेली नाही आहे, एकदम मोकळी आणि मऊ मऊ झालेली आहे. तर भेंडी झालेली आहे म्हणून मग मी तिला दुसरीकडे उचलून ट्रान्सफर केली आणि मी चपात्यांची तयारी करून घेतली. तर मी तिथे चपात्यांचा तवा टाकून घेतला आणि तवा गरम करायला ठेवून दिला. मी गॅसवरती चपात्यांचा तवा ठेवून दिला आणि त्यानंतर मग चपात्या लाटायला सुरुवात केली.
तर मी ना चपात्या लाटताना अशा एकदम ते समोसेसारखं करतात ना ते, तसं मी करून ते म्हणजे दुमडतात. पहिल्यांदा दुमडायचं त्याला छान असं, पहिल्यांदा तेल लावून मी त्याला पीठ मऊ करून घेतलं आणि त्याचा एक गोळा करून घेतला छोटासा. आणि बघा आता मी असं एक तेल लावून घेते, परत मी अशी एक घडी घालते. तर मी अशी समोसेसारखी घडी घालून अशा चपात्या करते, म्हणजे त्याच्या 4 घड्या पडतात चपात्या करताना. आणि तुम्हाला सांगते ही चपाती अशी मऊ लुसलुशीत फुगून टम होते ना, तर अशा 2-3 चपात्याही खायची इच्छा होते. तर आमच्याकडे अशाच चपात्या करतात, माझ्या माहेरी आणि सासरी दोन्हीकडे, त्यामुळं मला ही अशाच चपात्या आवडतात. तर मी काय करते, पहिल्यांदा गोळा घेते आणि थोडीशी चपाती लाटून घेते आणि त्यात तेल लावते आणि परत दुमडून घेते आणि परत त्याच्यामध्ये तेल लावते आणि परत दुमडून घेते. तर तो समोसा असतो ना, तसा मी त्याचा आकार करून मग परत त्याला लाटून घेते. तर त्याच्याने ना अशा चपात्या लाटल्याने ना 4 पदरी होतात. तोपर्यंत माझी तव्यावरची चपाती भाजत होती. इकडे तुम्ही बघून घ्या मी कसं घडी घालते ते चपातीची. या चपातीला काय म्हणतात मला माहीत नाही, पण घडीची चपाती म्हणतात बहुतेक. आणि आम्ही अशाच चपात्या बनवतो आणि ह्याच चपात्या आमच्या घरात सगळ्यांना आवडतात, कारण आम्ही लहानपणापासून अशाच खातोय, त्यामुळे अशाच आम्हाला आवडतात. जर तुम्ही संध्याकाळचा स्वयंपाक करायला घेतलात ना, तर तुम्ही या प्रकारे जर कुकर, भाजी, डाळ भात लावून घेतला, भाजीची फोडणी टाकून घेतलीत आणि त्यानंतर वरण वगैरे फोडणी टाकून घेतला, तर मी ज्या ठिकाणी चपात्या करते ना, या ठिकाणी जर तुम्ही भाकरी खात असाल तर तुम्ही भाकरीही करू शकता. तर आज श्रावणातला शनिवार असल्यामुळे आणि मिस्टरांचा उपवास असल्यामुळे मी आज चपात्या करून घेत आहे. नंतर एरवी आमच्याकडे संध्याकाळी ज्वारीची भाकरीच असते, पण असं कधी कधी दैवाला नैवेद्य असतो शनिवारचा, सणासुदीचा वगैरे ना, तर त्या दिवशी मग मी चपात्याच करते. तर तुम्ही पाहू शकता की चपाती इथे कशी अशी एकदम फुगून टम झालेली आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत अशी चपाती झालेली आहे. तर मी चपात्या करून घेतल्या आणि त्यानंतर मग पापड तळायची तयारी करून घेतली. तर मी इथं कढई ठेवलेली आहे गॅसवरती तेल गरम करण्यासाठी आणि ही माझी तळण तळायची कढई आहे. आता तुम्ही म्हणाल की ताई ही कढई तुझी किती काळी झालेली आहे, कारण आमच्या शेजारच्या ताई म्हणत होत्या की जी तळण तळायची जी कढई असते थोडीशी अशी काळसर असली ना तर तेल कमी जळतं, म्हणून मी खास तळण तळण्यासाठीच ही कढई ठेवलेली आहे. भजे वगैरे मी ह्याच कढईत तळते. तर हे जे मी उडदाचे पापड तळत आहे, तर मी हे जे पापड केलेले आहेत ना, तर मी हे स्वतः घरी बनवलेले पापड आहेत. 1.25 किलो उडदाची डाळ आणि 1/2 किलो मुगाची डाळ या प्रमाणात मी हे पापड बनवलेले आहेत. तर तुम्ही बघा किती पांढरे शुभ्र हे पापड झालेले आहेत, अजिबात लाल झालेले नाहीत, काही नाहीत आणि चवीलाही अगदी उत्कृष्ट झालेले आहेत. आणि बघा तुम्ही हा पापड किती एकदम मस्त चरचरून असा वर येतो आणि पांढरा शुभ्र होतो तो. तर ह्या पापडची रेसिपी ही मी लवकरच तुमच्यासोबत अगदी अचूक प्रमाणात शेअर करेन. तर एक एक करून मी असे ते सर्व पापड तळून घेतले. तर इथेच माझा संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे. जेमतेम 1 तासात मी सर्व स्वयंपाक करून घेतला आणि इथे स्वामींसाठी हा नैवेद्य मी काढलेला आहे. आता हा नैवेद्य स्वामींपुढे जाणार आहे. तर आता सर्वांची आमच्या जेवणं उरकून झालेली आहेत आणि जेवण झाल्यानंतर हा जो भांड्यांचा ढीग आहे तो घासायचा आहे. तो मी आता घासायला आलेली आहे. तर आपल्या प्रत्येक होममेकरला हेच वाटत असतं की आपलं घर, आपलं किचन हे खूप टापटीप राहावं आणि यातला हा मोस्ट इम्पॉर्टंट भाग आहे की तुम्ही रात्री जेवणानंतर कधीही भांडी तशीच नका ठेवून देऊ, कारण त्याने ना रात्रभर खूप बॅक्टेरिया आपल्या घरात पसरतात आणि खूप सारे कॉक्रोच होतात. आणि आपल्या होम मेकर्स ज्या स्त्रिया आहेत त्या प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं की आपलं किचन हे स्वच्छ आणि टापटीपच राहावं, ते बॅक्टेरिया फ्री राहावं, एकदम हेल्दी राहावं. आणि ज्या स्त्रिया ऑफिसचाही जातात ना, तर त्यांनाही माझं सांगणं आहे की तुम्हीही ना रात्री जर तुम्हाला वेळ नसेल भांडे घासायचा तर तुम्ही निदान त्यातलं पूर्ण खरकटं काढून एका डस्टबिनमध्ये टाकून ते भांडे निदान खंगाळून तरी ठेवत जा. त्याच्याने कॉक्रोच घरात अजिबात येणार नाहीत आणि आपलं किचनही हेल्दी आहे आणि स्वच्छ राहील. तर माझी सर्व भांडी घासून झालेली आहेत आणि मी आता गॅसची शेगडी आणि किचनचा प्लॅटफॉर्म स्वच्छ करून घेतला
आणि तुम्ही ना शेगडी एकदम अशाच प्रकारे स्वच्छ करून घेत जा, एकदम खालून वगैरे गॅसच्या खालून शेगडीच्या खालून वगैरे ना छान असा कपडा मारून घेत जा, जेणेकरून अन्नाचे जे पार्टिकल्स आहेत, छोटे छोटे कण आहेत, ते शेगडी खाली राहणार नाहीत आणि कॉक्रोचांची एंट्री होणार नाही. जर कॉक्रोचांना अन्नच नसेल तर ते कुठून आपल्या घरात येणार आणि आपलं किचन आणि घर एकदम हेल्दी आणि सुगंधी आणि आरोग्यदायी आणि बॅक्टेरिया फ्री राहील. तर तुम्ही सिंकची जे आपण दिवसभर भांडे वगैरे घासतो ना, ते सिंक वगैरे पण एकदम स्वच्छ करून ठेवत जा. तर आजचं माझं सर्व काही संध्याकाळची कामं उरकलेली आहेत आणि असा माझा दिवस होता एकंदरीत. तर अशी माझी छानशी संध्याकाळ होती. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.